टेक्नॉलॉजीला आपण सोडू शकत नाही. तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. बरोबर आहे. पण ह्याच टेक्नॉलॉजीचा वापर योग्य पद्धतीने जर करू शकलो तर आपलं अल्टिमेट लाईफ जे आहे ते आपण पीसफुल, हॅपी, प्रॉस्परस, सुखी आणि समाधानी करू शकतो. आपलं जे जीवन जगण्याची जी पद्धती आहे आज, ही पद्धती कशी झालेली आहे? स्ट्रेसफुल झालेली आहे. आपली इच्छा नसतानाही आपल्या आजूबाजूला स्ट्रेस आहे. आणि हा स्ट्रेस जर आपल्याला कमी करायचा असेल तर हा स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याला सजगतेने जगण्याचा अभ्यास करावा लागणार आहे. स्कूल जे की सुरुवात होते बालमनाच्या संस्कारापासून, जी आजची सगळ्यात महत्वाची आवश्यकता आहे. आणि योग्य एज्युकेशन, राईट एज्युकेशन, फक्त पुस्तकांचं नाही तर जीवन जगण्याचं एज्युकेशन मुलांना भेटलं पाहिजे. आणि स्वागत आहे. संध्याकाळी आपण भेटत आहोत. काही महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये निगडीत आहेत, संबंधित आहेत, त्याबद्दल आहेत त्या गोष्टी. आणि त्या अनुषंगाने आपण बघतो की आम्ही काही दिवसांपूर्वी विचार केला आणि त्या विचाराला अनुसरून संस्थेमार्फत काय करता येईल, सगळ्यांसाठी काय करता येईल, त्या परिसरामध्ये काय करता येईल, शहरासाठी काय करता येईल, आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी पुढे आल्या. आपण ते करून घेऊया. पण तत्पूर्वी जे लोक ह्या कार्यामध्ये, ह्या प्रोग्राममध्ये, ह्या प्रोसेसमध्ये आम्ही सहभागी आहोत, त्यापैकी शक्य आहे हेल्थ इन्स्पेक्टर आहेत, है ना, आरोग्य निरीक्षक आहेत, त्यांची बदली इथे जवळपासच आहेत. आणि त्या कार्याबरोबर, त्या कामाबरोबर, त्यांच्या ड्युटीबरोबर, जबाबदारीबरोबर ते समाजामध्ये अनेक लोकांना बौद्ध धम्म आहे, त्याच्यामध्ये मेडिटेशन असेल, है ना, धम्म अभ्यास असेल, असं त्यांना फार चांगला अनुभव आहे. त्या अनुषंगाने मी त्यांची मदत घेत असतो. आणि आम्ही काही गोष्टी पॉझिटिव्हली ज्या करायच्या आहेत त्याच्या पुढे जायचं याच्यामध्ये, है ना, त्याच्याबद्दल आम्ही, है ना, ठोसपणे काही गोष्टी ठेवणार आहोत, करणार आहोत. आणि ही जी काही शौर्य वुमेन्स फाउंडेशन आहे त्या संस्थेच्या अंतर्गत महिलांची संघटना आहे, ट्रस्ट आहे ती, राईट. आणि त्या अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं काम करण्याची त्याला म्हणूया आपण रजिस्ट्रेशन आहे. त्याच्यामध्ये शैक्षणिक आहे, आरोग्य असेल, है ना, सामाजिक कार्य असेल, तंत्रज्ञान असेल, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, खेळ असेल, है ना, अशा गोष्टीचं त्यांच्याकडे त्याला म्हणून आपण रजिस्ट्रेशन आहे, है ना, नोंदणी आहे. आणि त्याचबरोबर आपण बघतो की आपण ह्या वास्तूचं शाळेच्या व्यतिरिक्त काय आपण आजूबाजूच्या लोकांना समाजामध्ये देऊ शकतो, आपल्याला काय काय गोष्टीची गरज आहे, त्या अनुषंगाने आपण एक दुसऱ्याशी संवाद साधून, है ना, ह्या गोष्टी आपण राबवू शकतो. त्या अनुषंगाने आज पहिली आपण ही बैठक बोललेली आहे. अनेक लोकांना आपण सांगितलंय, शहरातले, जवळचे, ह्या परिसरातले, फार मिठमिठ्यापर्यंत आपण, आहे ना, वाळूचपर्यंत, पण ज्यांना ज्यांना यायचंय त्याच्यापैकी आपल्यापैकी लोक आलो जे आपण सजग आहोत, जागृत आहोत, है ना, काही आपल्याला जाणून घेण्याची, काही करण्याची इच्छा पण आहे, है ना. तर मी तुमचे धन्यवाद देतो. तो दादाने माझं इंट्रोडक्शन करून दिलं. ऍक्च्युली दादा सर म्हटले, सर नाही म्हणायला पाहिजे, त्यांनी आरेकारीनेच बोलायला पाहिजे. बट हा रिस्पेक्ट असतो, है ना, की आपण जे काही आयुष्यामध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या स्तरावरती जे काही करतो काम, त्याचं आपण नाही अनुमोदन करणार तर कोण करणार, हा एक विषय असतो. सगळ्यात पहिले तर मी दादांना धन्यवाद देतो की त्यांनी एक खूप चांगला डिसिजन घेतला. काय डिसिजन घेतला की शौर्य वुमन्स फाउंडेशनच्या माध्यमातून काही ऍक्टिव्हिटी करायचं त्यांनी सुरू केलं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो विषय त्यांनी निवडला आहे स्कूल, जे की सुरुवात होते बालमनाच्या संस्कारापासून, जी आजची सगळ्यात महत्वाची आवश्यकता आहे. आणि योग्य एज्युकेशन, राईट एज्युकेशन, फक्त पुस्तकांचं नाही तर जीवन जगण्याचं एज्युकेशन मुलांना भेटलं पाहिजे. आणि तो प्रयत्न दादांचा आणि बहिणींचा मी सातत्याने बघतोय. मी त्यांना खूप वर्षापासून ओळखतो आणि त्याच्यामुळे मला माहिती आहे की ते त्यांचं अँगल काय असणार आहे. आणि त्यांचाही परिवार जो आहे, म्हणजे डॅडी जे होते, तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ते एज्युकेशन मध्ये एवढे पुढे होते की आपण त्यांचे स्टुडंटही असो, है ना. तर त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की ते संस्कार त्यांच्यापर्यंत आले, ते त्यांनी त्यांच्यापर्यंत न ठेवता आज आपल्यापर्यंत ते पोहोचवण्याचं काम करतायत. तर आजचा जो विषय आहे की आपण आज काय एकत्र आलो, तर आज एक जनरल आपण भेटणार होतो. म्हणजे बऱ्याच जणांना आज मेसेज गेला, परंतु मेसेज पाठवण्यासाठी आहे ना वेळ कमी होता, एकच दिवसाचा वेळ होता. आणि त्याच्यामध्ये जेवढ्या लोकांपर्यंत मेसेज गेला, टेलिफोनिक कम्युनिकेशन होऊ नाही शकलं. तर जे काही आपण आलेलो आहोत, तर तो विषय फक्त आपण आज चर्चा करणार आहोत की आपल्याला करायचंय काय. तर इथे एक ऍक्टिव्हिटी सुरू करण्याचा आपला मानस आहे.
जो माणूस असा आहे की आपलं जे जीवन जगण्याची जी पद्धती आहे आज, ही पद्धती कशी झालेली आहे, स्ट्रेसफुल झालेली आहे. आपली इच्छा नसतानाही आपल्या आजूबाजूला स्ट्रेस आहे. आणि हा स्ट्रेस जर आपल्याला कमी करायचा असेल, तर हा स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याला सजगतेने जगण्याचा अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे सजगतेने आपल्याला जगायला लागणार आहे. ते कसं करायचं, त्याचं काय पॅरामीटर्स असले पाहिजे, याचं एक डिस्कशन आज होणार होतं. आणि त्या डिस्कशनच्या माध्यमातून आपण काही ऍक्टिव्हिटीज प्रत्येक 15 दिवसाला इथे संडेला घेणारच आहोत. आणि त्या ऍक्टिव्हिटी वेगवेगळ्या असणार आहेत. म्हणजे एक ऍक्टिव्हिटी नाही, वेगवेगळ्या असणार आहेत. म्हणजे सजगतेने जगायचं कसं, आपण बरेचदा ऐकतो असं नाही का, ध्यान करणारे जे काही भिक्खू असतील किंवा काही उपासक पण आहेत जे चांगल्या प्रकारे ध्यानाचा अभ्यास करतात, त्यांच्याकडनं पण ऐकतो की आपण असं असलं पाहिजे, आपण आपल्या जीवनामध्ये हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आणि आपल्याला तो वेळ मिळत नाही दैनिक जीवनामध्ये, सगळेजण बिझी झालेलो आहोत. मग याच्यामधून वेळ काढून आपल्याला कसं पुढे जाता येईल, यासाठी आपल्याला ह्या ऍक्टिव्हिटीज करणं आवश्यक आहे. आता का करायच्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे का. आज आपण इथं आलोत, आपण आज जे काही तासभर किंवा अर्धा तास बसणार आहोत, या वेळेमध्ये हे समजून घेणार आहोत की हे करायचंच कशासाठी, आणि इथे आपल्या संबंधित लोकांना जोडायचं कशासाठी, त्याचं कारण काय. तर आज आपण जर बघितलं वास्तव, म्हणजे मोबाईल काय करतोय, मोबाईल आपल्याला ऑपरेट करतोय, आपण मोबाईलला ऑपरेट नाही करत आहे. आणि हे समजण्यासाठी आपल्याला अवेअर असणं फार गरजेचं आहे. मग हे कसं राहू शकतो, त्याच्या काय गोष्टी आहेत, कोणत्या एक्झरसाइजेस आहेत की ज्या आपण केल्या पाहिजे, ते शिकणं फार गरजेचं आहे. आज सोशल मीडियावरती चॅट जीपीटी आलेला आहे, AI आलेलं आहे. एक मेसेज आपण टाकला की हाऊ टू लिव्ह माइंडफुलनेस फुली, तर लगेच आपल्याला त्याचे स्ट्रक्चर, पॉइंट्स सगळं काही येऊन जातं. पण त्याचा बिलकुल उपयोग नाहीये. त्याचा फक्त डिजिटल प्रूफ तुम्हाला मिळतो, परंतु ऍक्च्युअल जोपर्यंत प्रॅक्टिस आपण करत नाही, आणि सगळ्यात मेन आपण जोपर्यंत फिजिकली एकमेकांसोबत कनेक्ट होत नाही. वाय, कारण आपल्या प्रत्येकाची ऊर्जा ही डिफरंट आहे. मोबाईल ऊर्जा ही कितीही केलं तरी पण रेडिएशन आहे, ते ट्रान्सफर नाही करू शकत फिलिंग्स, बरोबर आहे. ते इमोशन्स ट्रान्सफर नाही करू शकत, जे इमोशन्स, ज्या फिलिंग्स आपण जेव्हा ग्रुप डिस्कशन मध्ये ट्रान्सफर करू. माइंडफुलनेस लिव्हिंगचा मेन पर्पज काय आहे की आपण पुन्हा एकदा फिजिकली एकत्र येणं, पुन्हा एकदा एकमेकांना समजून घेणं, पुन्हा एकदा एकमेकांसोबत कनेक्शन्स आपले डेव्हलप होणं. आज मुलं बघा, मुलांना आज मोठे जे आहेत घरामधले, त्यांना काही घेणं देणं नाहीये. सिंगल फॅमिलीज झालेल्या आहेत. आणि ह्या सिंगल फॅमिलीज ज्या आहेत, सिंगल फॅमिलीज मध्ये मुलांना फक्त पॅरेंट्स दिसतात, आई आणि वडील. त्यांचे मित्रही त्यांना नको आहेत आज, हे वास्तव आहे. पण ह्याच मुलांना जर का ह्या अशा छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज मिळाल्या आणि ते त्याच्यामधनं गेली, तर ही मुलं काय होऊ शकतात, त्यांना तो रिस्पेक्ट जनरेट होईल. अरे हा, हे माझ्या फादरचे फ्रेंड आहेत, है ना. हे छोट्या छोट्या कनेक्शन्स आहेत. हा सगळा भाग माइंडफुलनेस लिव्हिंगचा आहे. हे चॅट जीपीटी नाही सांगत, हे गुगल नाही सांगत, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी आपण हा एक वर्कशॉप आपण अशा पद्धतीने घेणार आहोत. साधारणतः 2 तासाचा वर्कशॉप असेल. या 2 तासाच्या वर्कशॉपमध्ये आपण करणार काय, तर ऍक्च्युली 2600 वर्षापूर्वी या बाबतीत बुद्धांनी ऑलरेडी सांगून गेलेले की हाऊ टू लिव्ह माइंडफुली, आणि त्याचे फायदे काय होतात. तर सजगतेचा अभ्यास केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये स्वतःची तर प्रगती होतेच, सर्व स्तरावरती आध्यात्मिक पण प्रगती होते, आर्थिक पण होते, आणि सामाजिक पण होते. मानसिक तर प्रगती होणारच 100%. तर ही प्रगती होत असताना आपल्या सराउंडिंगला आजूबाजूला जी लोक आहेत त्यांना पुढे ग्रो करण्यासाठी देखील आपण हेल्प करत असतो. मग याच्यासाठी काही गोष्टी त्यांनी सजेस्ट केल्या, बुद्धांनी काही गोष्टी सांगितल्या ज्या मेडिटेशनच्या टेक्निक्स आहेत. पण आपण दैनंदिन जीवन जगत असताना 24 तास मेडिटेशन मध्ये नाही राहू शकत. आणि जर राहण्याचं शिकलो तर, हा जर अभ्यास आपल्याला कळाला तर किती चांगलं होईल. आणि ते खूप छोटे छोटे सिंपल टेक्निक्स आहेत, आणि त्या टेक्निक्स आपल्यापर्यंत आणण्यासाठीच हा एक आपण उपक्रम सुरू करणार आहोत. माझा एक अनुभव तुम्हाला शेअर करतो आणि मग आपण पुढे जाऊ. मागच्या पावसाळा सुरू झाला त्याच्या आधी आम्ही मेडिटेशन इन शून्यागार ही एक सिरीज चालू केलेली आहे वरती. त्याचे 10 सेशन्स आम्ही तिथे घेतले. त्या 10 सेशन्स मध्ये काय झालं ना की तिथे सकाळी 6 ते
8 पर्यंत आम्ही ते सेशन 2 तासाचं घेतलं आणि त्याच्यामध्ये मेडिटेशन, एक बुद्धांचं सांगितलेलं सूत्र, त्याच्यावरती डिस्कशन्स, त्याच्यानंतर वॉकिंग मेडिटेशन, सिटिंग मेडिटेशन, स्टँडिंग मेडिटेशन, सीइंग मेडिटेशन, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही तिथं अभ्यास केला. तो अभ्यास करत असताना आम्हाला ते जाणवलं, मुलांना पण आणि आम्हाला पण, की आम्ही डायरेक्टली नेचर सोबत कनेक्ट झालो, जे कनेक्शन आपल्याला मिळत नाही. आज घरामध्ये आपण ध्यान करतो आणि बाहेर ध्यान करतो किंवा निसर्गाच्या सानिध्यात ध्यान करतो किंवा चालतो किंवा बसतो. बघा, आता तुम्ही सनसेटला गेलात किंवा सनराईजला गेलात, तर जेव्हा नेचरला आपण बघतो काय फील होतं? एक वेगळा कनेक्शन असतो आपल्याला. तर सूर्य उगवताना बघताना आणि त्याची ती किरणं आपल्या चेहऱ्यावरती पडताना जो काही फील करतो आपण, ते एक वेगळी अनुभूती असते. नेचर सोबत आपण कनेक्ट होतो. आणि जेव्हा झाडांच्या जवळ जाऊन बसतो, झाडांना स्पर्श करतो, झाडांना स्पर्श केल्यानंतर झाडांचा अनुभव घेतो, तर झाड सुद्धा आपल्यासोबत बोलत असतं, ते सुद्धा आपल्याला फील करत असतं. तर त्याला मन आहे का? नाही आहे. पण मग का झाडांच्या फांद्या हलक्याच्या हवेसारख्या आपल्यासोबत हवेची झुळूक देतात, है ना? त्या छोट्या 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 गोष्टी आहेत. आता ही थिक ना थन्नांनी सांगितलेली प्रॅक्टिस आहे, जे झेन मास्टर होते त्यांनी शिकवलेली ही प्रॅक्टिस आहे. आता हे का मी तुम्हाला शेअर करत आहे, याचा दैनंदिन जीवनात काय फायदा आहे? दैनंदिन जीवनामध्ये हा फायदा आहे की टेक्नॉलॉजीला आपण सोडू शकत नाही. तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे, बरोबर आहे. पण ह्याच टेक्नॉलॉजीचा वापर योग्य पद्धतीने जर करू शकलो, तर आपलं अल्टिमेट लाईफ जे आहे ते आपण पीसफुल, हॅपी, प्रॉस्परस, सुखी आणि समाधानी करू शकतो. दॅट्स इट. एवढाच माइंडफुलनेस लिव्हिंगचा उद्देश. तर ते करण्यासाठीच आपण सर्वजण एकत्र आलो आणि ते कसं करायचं त्याची छोटीशी प्रॅक्टिस आपण आज करू. एक थोडासा अनुभव आपण घेऊ आपल्यामध्ये. डझंट मॅटर की किती लोक असतात, है ना. खूप वर्कशॉप्स घेतलेत मी, खूप त्यांचे, आणि या सगळ्यामधून एक गाभा माझ्या समोर जो आला ना, की लोक किती येतात त्याच्यापेक्षा शिकणारे किती येतात, ज्यांना खरंच त्यांच्या जीवनामध्ये पुढे जायचंय, हे जास्त मॅटर करतं. आणि ते जर आपल्याकडे असेल, ती जर संधी आपल्याकडे असेल, तर आपण गेलं पाहिजे. ध्यानाचा ध्यानाची मला खूप आवड असल्यामुळे किंवा ध्यान हा विषय मला क्लिअर असल्यामुळे मला असं वाटतं की तो योग्य पद्धतीने गृहस्थांपर्यंत गेला पाहिजे. बरेचदा गृहस्थांमध्ये असा संभ्रम असतो. आता माइंडफुलनेस लिव्हिंग साठी ध्यान हे आवश्यक आहे, आपण त्याला नाकारू नाही शकत. आणि ध्यान का करायला पाहिजे असं बरेच जण मला प्रश्न विचारतात, क्यों ध्यान तो भिक्खू ने करना चाहिए, या फिर जिन्होंने संसार त्यागा है उन्होंने ज्यादा ध्यान में जाना चाहिए. असं नाहीये. जर आपल्याला आपलं जीवन ध्यानावर पाहिजे असेल, तर आपण ध्यान केलं पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग ध्यान म्हणजे बुद्धांनी फक्त असं नाही सांगितलं की डोळे बंद करा, बसूनच नाही. 4 प्रकारे आपण त्याचा अभ्यास करू शकतो आणि प्रत्येक व्यक्ती हा 4 प्रकारे त्याच्या जीवनामध्ये ऍक्टिव्हिटीज करत असतो. एक आहे तो बसलेला असतो, चालत असतो, उभा असतो किंवा झोपलेला असतो. या 4च प्रकारामध्ये आपल्या शरीराची हालचाल आपण करत असतो. आणि ह्या 4 प्रकारामध्ये जर आपण अवेअर राहायला शिकलो, सजग राहायला शिकलो, तर आपल्या प्रत्येक कामामध्ये त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. कोणत्या वेळेला काय बोललं गेलं पाहिजे हे जर आपल्याला कळालं, वाद होतील का? नाही होणार. पण कोणत्या वेळेला काय बोलायचं हे बोलण्यासाठी आपल्याला सजग असणं आवश्यक आहे. आणि त्याची प्रॅक्टिस आपल्याला केली पाहिजे. ठीक आहे. सो आपण एक 5 ते 10 मिनिटाची एक प्रॅक्टिस करूयात. त्याच्यानंतर एक छोटीशी प्रॅक्टिस आपण वॉकिंग मेडिटेशनची घेऊ, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की एक्झॅक्टली आपण कशा थ्रू जाणार आहोत, है ना. आणि मग आपण थोडस डिस्कशन करून क्वेश्चन आन्सर करून थांबूयात. दोन्ही पाय सरळ, पाय जमिनीला लागतील, दोन्ही हात मांडीवरती ठेवायचे. तुम्ही पर्स खाली ठेवली तरी चालेल. मोबाईल आपले सायलेंट करा. अयांश,
आपण आता काय करू ना, आता डोळे बंद करून आहे ना एक गेम खेळूयात आपण. ठीक आहे, आपण आहे ना, हे बघ हे नोज आहेत ना, नोज काय म्हणतात त्याला, नोज. या नोज मधून काय जाते, एअर है ना. तर आपण ती एअर कशी जाते आणि कशी येते याचा अभ्यास करू. ठीक आहे, ओके. क्लोज युअर आईज, डोळे बंद कर. व्हेरी गुड. आता मी जे म्हणेल त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि तशी प्रॅक्टिस करायची. ठीक आहे बेटा. दोन तीन दीर्घ श्वास घ्या आणि हळूवारपणे सोडा. सात सात सात. हळूवारपणे डोळे उघडा. जस्ट रिलॅक्स. ओके. सो हाऊ डू यू फील? रिलॅक्स फील करताय. म्हणजे ते ना आपण अन्ननलिका आपली असते ना, श्वास घेतो, इनहेलेशन एक्झेलेशन करून आपण बरोबर ते फील करून येस. बॉडीमध्ये काय हालचाल चालू आहे ते लिंबीपासून ग्रेट. काय हलवायला काय हलवायला सगळं फील होते. ओके ओके. ताई तुम्हाला? शांत असं वाटलं. ओके. श्वास कळत होता? हो. किती प्रमाणात घ्यायचा, किती घ्यायचा, जसं प्रमाण जसं घ्यायचं काही हेच नाही, पण ते फील बरोबर घ्यायचं ते जाणवतं. बरोबर. ऍक्च्युली काय आहे ना, आज मी जे काही हे घेतली एक्झरसाइज, हे जनरल एक्झरसाइज आहे. म्हणजे हे सकाळी उठल्यानंतर तुम्ही करू शकता, रात्री झोपताना. त्याचे फायदे काय होतात माहितीये का, की सकाळी उठल्या उठल्या आपण मोबाईल बघतो. कारण सवय झाली, मला पण ती सवय लागलेली, पण मी ते चेंज केलं. त्याचा फायदा काय झाला, की माझी सकाळ माझ्यासाठी होते, मोबाईलसाठी नाही होत. आणि अक्षरशः रात्री झोपण्यापूर्वी मी फ्लाईट मोडला टाकून देतो. झोपण्याच्या आधी 1 तास मोबाईल मी बघत नाही, मी सवय लावली होती. हा कधी कधी आता ऑफिसचे मेसेज वगैरे असले की आपल्याला बघावंच लागतो, कॉल येतो, मग त्यावेळेला हे होतच. पण ती जी फ्रिक्वेन्सी आहे, मग एकदा हातात घेतलं की मग स्क्रोल करा, ती बंद झाली. ठीक आहे. या प्रॅक्टिसने आपल्याला काय फायदा होणार आहे, जर तुम्ही ही सुरुवात केली तर 90 डेज करा. रोज सकाळी बेडवरतून उठल्याबरोबर 5 मिनिट्स ओनली ब्रीद इन ब्रीद आउट. जस्ट ऑब्झर्व. 5 मिनिटचं 10 मिनिट वाढवता आलं तर बघा, इनफ आहे 10 मिनिट्स अर्ली इन द मॉर्निंग. रात्री झोपताना पण 5 ते 10 मिनिटं करा. याने आपण पूर्णपणे प्रेझेंट मध्ये येऊन जातो, वर्तमानामध्ये. श्वास बघितला की आपण वर्तमानात येतो. ह्या अभ्यासाचा तो आपल्याला फायदा होईल. ठीक आहे. आता फॅमिलीमध्ये काय परिणाम होतो, फॅमिलीमध्ये मुलगा तुम्हाला ऑब्झर्व करणार आज, तो 3 वर्षाचा आहे, त्याला खूप मोठा फायदा तुमच्या या ऍक्टिव्हिटीचा होणार आहे. तुमच्यासोबत तो मांडीवर बसेल ध्यानाला, डोळे बंद करून. तो 1 मिनिट जरी बसला तरी इनफ आहे. बरोबर. हे 2 ऍक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. मोबाईल पासून आपण डिटॅच होतो, मुलं आपल्याला ऑब्झर्व करतात, मुलं सुद्धा डिटॅच होतात. हा त्याचा एक पार्ट झाला. सेकंड थिंग, आपण बसल्यावर, आता आपण बसलेलो आहोत, जसं जसं आपली ही प्रॅक्टिस वाढते ना, तर आपण बसलेलो आहोत याची सुद्धा जाणीव होते आपली. माझा हात उचललाय हे मला कळतंय. नॉर्मली आपण काही गरज नाही ना, आता मी हात असा करतोय, तसा करतोय, हे करतोय, काहीच गरज नाहीये, आवश्यकता आहे कायची नाही. आपल्या बॉडीला सवय लागली. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय तर मी एक्सप्रेस करण्यासाठी माझ्या हातांचे मुवमेंट्स करत आहे, पण त्याची सुद्धा आवश्यकता नाहीये. ह्या हळूहळू आपल्याला जाणवायला लागतं, कळायला लागतं. आणि जेव्हा तुम्ही हात किंवा तुमच्या मुवमेंट्स बॉडीच्या बसलेले असताना देखील करताय, तर तुम्हाला ते अवेअरली तुम्हाला लक्षात येतं की हा हे माझे मुवमेंट होत आहेत. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपली
माइंडफुलनेस ही वाढत जाते. तिसरी ऍक्टिव्हिटी आपली चालताना, जे आपण आता घेऊयात, मजा येईल तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटीमध्ये. ती ऍक्टिव्हिटी इतकी सुंदर आहे की त्याच्यामध्ये आपण कंटिन्युअस बरेचदा आपण चालत असतो आणि ऑफिसमध्ये बसत असतो. असं म्हणतात की चालताना व्यक्ती त्या स्पीडने चालतो जे त्याच्या मनामध्ये चालू आहे. एखाद्या व्यक्तीला तुम्हाला ओळखायचं जरी असेल, आता तुमचा जॉब इन्शुरन्सचा आहे, जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुम्ही भेटताय तर त्याची सायकोलॉजी तुम्हाला अंडरस्टँड करायची असेल तर तो बसल्याबरोबर तुम्ही स्कॅन करू शकता. आणि तुम्ही करतही असाल, कारण एवढ्या वर्षापासून आपण जेव्हा एक काम करतो तर आपल्याला कळून जातं की समोरची व्यक्ती कशा थॉट्स पॅटर्न मध्ये असेल. पण हे आपण ऑब्झर्व करू शकतो. आपण स्वतः ते जर शिकलो तर आपल्याला अधिक परिणामकारक पद्धतीने समोरच्याला बघता येऊ शकतं आणि त्याला गाईडही करता येऊ शकतं, मदतही करू शकतं. लाईंग डाऊन, झोपताना तुम्ही जेव्हा झोपणार आहात, डायरेक्ट बेडवरती नका झोप. शांतपणे बसा बेडवरती. पूर्ण दिवसभरात ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यावरती चिंतन करा, त्याला धन्यवाद द्या. जे काही पॉझिटिव्ह झालं असेल त्यालाही, निगेटिव्ह झालं असेल त्यालाही. सगळ्याच गोष्टी मनासारख्या जीवनात घडत नाहीत. दोन्ही गोष्टी आपल्याला ऍक्सेप्ट करायच्या आणि ही प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूडची आहे. जेव्हा आपण ते सगळं ऍक्सेप्ट करतो आणि त्याला धन्यवाद मानतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की कोणत्या गोष्टी कोणत्या घटनेमुळे घडलेल्या आहेत. 5 मिनिटं त्याच्यासाठी द्या, 5 मिनिटं ध्यानासाठी द्या, म्हणजे थँक्स गिव्हिंगसाठी. ब्रीद इन ब्रीद आउट. जे काही आज दिवसामध्ये मी पुण्य अर्जित केलं असेल, चांगलं काम केलं असेल, त्याचं मी वितरण करतो या पद्धतीने. आणि मला जे काही मिळालंय आज शिकायला, लर्निंग्स ज्या मिळाल्या त्याचे देखील मी धन्यवाद मानतो. दॅट्स इट. आणि देन लाईन डाऊन. लाईन डाऊन होताना सुरुवातीला स्ट्रेट झोपा, म्हणजे पहिले लेफ्ट साईडला हे करून पूर्ण बॉडी हे करून, त्याच्यानंतर पूर्णपणे सरळ 5 मिनिटासाठी. पिलो घेऊ नका. छोटस एक बेडशीट वगैरे असेल तर ती मानेखाली ठेवा. दोन्ही हात आकाशाच्या दिशेला. शांतपणे ब्रीद इन ब्रीद आउट करत झोपा. झोप येत नसेल, एन्झायटी असेल तर एक वाक्य फक्त म्हणायचंय, मला शांतता प्राप्त हो, आणि त्या वाक्यासोबत झोपायचंय. ठीक आहे. वेगवेगळी वाक्य आहेत की जे आपण शब्द म्हणू शकतो, पण एक मी तुम्हाला एक फक्त सांगितलं एक एक्झाम्पल म्हणून. आणि एक 5 मिनिटानंतर पुन्हा तुम्ही लेफ्ट साईडला, मोस्टली लेफ्ट साईडला झोपलेलं कधीही चांगलं, आणि लेफ्ट साईडला तुम्ही लाईन डाऊन करा. ब्रीद इन ब्रीद आउट करत करत तुम्ही झोपा. अतिशय शांत आणि पीसफुल झोप लागते. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्या दैनिक जीवनामध्ये फायदा आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला मिळणार आहे. हे आपण जे काही डिस्कस केलं हे फक्त आपल्यापर्यंत न ठेवता आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये पण पाठवायचं आहे. आता याचं डिटेल जर तुम्हाला बघायचं असेल, माइंडफुलनेस लिव्हिंगचा कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो किंवा काय, तर धम्मजीवन नावाचं एक चॅनल आहे युट्यूब, त्याच्यावरती याची मेडिटेशन इन शून्यागारची सिरीज आहे, ती तुम्ही बघू शकता. 10 मिनिटाचे 15 मिनिटाचे व्हिडिओज आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण इथं काय करणार आहोत. म्हणजे आता एक जस्ट आपण डिस्कशन करतोय, पण एक्झॅक्टली इथं काय होणार आहे ते जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. आता हे सगळं डिस्कशन मी कोणासाठी केलंय, 14 ते 15 वर्षाच्या 18 वर्षाच्या मुलांच्या पुढे आपण ह्या ऍक्टिव्हिटी करणार आहोत. पण 18च्या आतमधली पण मुलं आपल्याकडे येणार आहेत, जी छोटी मुलं आहेत, त्यांच्यासाठी वेगळ्या ऍक्टिव्हिटी असतील. त्यांच्यासाठी माइंडफुलनेसचे गेम्स असतील. मग ते गेम्स कसे असतील, मग ते छोटे छोटे काही क्यूब गेम्स असतील, काही प्लेग्राऊंडचे गेम्स असतील. मग तेच गेम आपण त्याच्यामध्ये त्या 2 तासामध्ये त्यांच्याकडनं करून घेणार आहोत. आणि ज्यांना मोबाईलचं ऍडिक्शन लागलेलं आहे ते तोडण्यासाठी आपण मोबाईल 2 तासासाठी एक बॉक्स बनवणार, त्याच्यामध्ये ठेवणार आणि 2 तास तो मोबाईल बघायचाच नाही. बघा आज आपण इथे, मला वाटतं आता एक पाऊण तास झालाय आपल्याला, आणि पाऊण तासामध्ये आपण जे काही डिस्कशन करतोय, एकाने तरी मोबाईल बघितला का? म्हणजे आपण कॉन्सन्ट्रेट एकमेकांसोबत कनेक्ट झालो, 4-5 जण पण आपण. ही ताकद आहे माइंडफुलनेसची. ठीक आहे. सो अशा वेळी आपण जाऊयात आणि एक छोटासा वॉक आपण करू. बिफोर दॅट मला वाटतं वॉक झाल्यानंतर आपण कंक्लूड करू. आपको कुछ कहना है या बाद में लास्ट में कहेंगे? वॉक के बाद में वॉक करूयात आधी. बुद्धांनी जे सांगितलं त्याच पद्धतीने आपण, म्हणजे जे भिक्खूंकडनं मी शिकलो तीच प्रॅक्टिस आपण इथं कंटिन्यू करू. सिम्पल आहे एकदम.
याला वॉकिंग मेडिटेशन देखील म्हटलं जातं. तर याच्यामध्ये फक्त तुम्ही सुरुवातीला बघा कसं करतोय, त्याच्यानंतर मग तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. तर एवढी स्पेस इनफ आहे, म्हणजे इवन तुम्ही घरामध्ये देखील हा अभ्यास करू शकता. तर वॉकिंग मेडिटेशन करत असताना लक्षात घ्या, जसे आपले विचार असतात तशा पद्धतीने आपण चालत असतो, आणि जसे श्वासाची आपली चढ उतार होते तसे आपली चालण्याची देखील स्पीड बदलत असते. म्हणजे एवढा संबंध श्वास, चालणे आणि विचार यांच्यासोबत आहे. ठीक आहे. तर वॉकिंग मेडिटेशनमध्ये दोन्ही पाय जमिनीवरती, दोन्ही पाय सरळ रेषेमध्ये, पाठ मान सरळ, आणि जस्ट हात समोर याच्यासाठी ठेवायचे की आपला तोल जाऊ नये. पूर्ण डोळे आपले जमिनीकडे असतील, म्हणजे 1 फूट आपल्याला दिसेल, पायाचा अंगठा दिसेल. जेव्हा आपण पाय समोर घेणार त्यावेळेला आपला पायाचा अंगठा दिसेल, एवढंच फक्त आपली नजर असली पाहिजे. जेव्हाही तुम्ही पाय उचलणार त्यावेळेला एकदम संपूर्ण लक्ष शरीराच्या प्रेझेंटमध्ये पायांच्या तळव्याकडे असेल, दोन्ही हात इथे असेल, आणि पाय उचलताना तुम्ही उचलला आहे, श्वास घेत 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 पाय उचलायचा आहे. श्वास सोडत 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 पाय जमिनीवरती, पहिले टाच, नंतर पंजा, नंतर बोटं असे ठेवायचे. श्वास सोडत सोडत, श्वास घेत घेत मी मागचा पाय उचलला, मला ऑब्झर्व करा. श्वास सोडत 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 मी पुढचा पाय ठेवत आहे. माझ्या दोन्ही पायांमध्ये गॅप फक्त 4 बोटांपेक्षाही कमी आहे. श्वास घेत 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 मी पाय उचलला, श्वास सोडत सोडत मी पाय खाली ठेवला. श्वास घेत 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 मी पाय उचलला, श्वास सोडत सोडत मी पाय खाली ठेवला. श्वास घेत 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 पाय उचलला, श्वास सोडत 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 पाय खाली ठेवला. ठीक आहे. आता मी इथे थांबणार आहे. माझा पाय इथे मी ठेवला. ठेवल्यानंतर मला आता टर्न व्हायचं आहे. तर टर्न होताना डायरेक्ट टर्न नाही व्हायचं, तुम्हाला 90 डिग्री टर्न व्हायचं आहे. तुम्ही हा पाय असा घेतला, त्याच्यानंतर हा पाय असा घेतला, 90 डिग्रीने आपल्याला जायचं आहे. पुन्हा हा पाय असा घेतला, पुन्हा हा पाय असा घेतला, अँड देन अगेन श्वास घेत 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 पाय उचलला आणि श्वास सोडत सोडत पाय खाली ठेवला. श्वास घेत 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 पाय उचलला, श्वास सोडत सोडत पाय खाली ठेवला. जस्ट सिंपल. ओके. आता हे प्रयत्नपूर्वक आपण शिकलो की प्रयत्नपूर्वक चालायचं कसं. आता नॅचरली पण आपण चालत असतो, पण तेव्हा आपलं असं लक्ष असणार आहे का? नाही. पण ही प्रॅक्टिस जर आपण कंटिन्यू केली ना तर नॅचरली देखील आपलं लक्ष राहणार आहे.
तर अति छान. आपण बघतो की आहे ना, जे काय आपण जवळजवळ आहे ना 1.5 तास बसलो आपण आहे ना. येस है ना, सव्वा तास बसलो आपण. सव्वा तासामध्ये जे काय आपण बोललं गेलं, सांगितलं गेलं है ना, जे काय आपण ऐकलं आहे आणि जो काय आता अनुभव घेतो आपण है ना. येस, ध्यानापासून आपण बघतो की वॉकिंग कसं केलं पाहिजे माइंडफुली है ना, आहे का नाही, किंवा आपण त्याला कसं अनुभव केला पाहिजे, कसं स्टेप वाईज केलं पाहिजे ना, आहे का नाही. ती फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपण बघतो ना, ती सजगता आपल्यामध्ये जर असली तरच आपण बघतो की माइंडफुल आहोत आपण है ना. मग ते वॉकिंग असेल, जसं बोलले ती बसून असेल आपण है ना, किंवा आपण बघतो की कामामध्ये असो आपण, की झोपलेलं असो आपण, की खाताना असो आपण है ना. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये माइंडफुल असणं फार महत्त्वाचं आहे. सायन्समध्ये माइंडफुल इटिंग पण म्हटलेलं आहे है ना, म्हणजे आहे ना, जागृतपणे खाणं आहे का नाही. आणि सगळ्या गोष्टीमध्ये आलेलं आहे ते. तर आपण बघतो की श्वास घेताना माइंडफुल असलं पाहिजे, पाणी पिताना माइंडफुल असलं पाहिजे है ना, खाताना असलं पाहिजे, प्रत्येक क्रिया करताना असलं पाहिजे ना. आणि जसं त्यांनी सांगितलं की झोपायची पण कशी पद्धतीने झोपलं पाहिजे आपण, काय करून झोपलं पाहिजे, काय करून उठलं पाहिजे आपण है ना. ती जीवनाची ही पद्धती फार आपल्याला महत्त्वपूर्ण आहे प्रत्येकाला. आणि जर ती असेल तर बघतो आपण की आपल्याला आपण है ना, आपण कंट्रोल करू शकतो, आपण आपल्याला चांगलं है ना मॅनेज करू शकतो, आपण चांगल्याला इफेक्टिव्ह करू शकतो आपण है ना. ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे असं वाटतं मला की आपण जे काय आज त्यांच्याकडून शिकलो आहे, त्यामुळे महेंद्र शक्की सरांना आपण धन्यवाद म्हणूया राईट. आणि ते आपल्यावर नेहमी असतील प्रत्येक सेशनला ही त्याची पण विनंती करूया. आणि आज आपण इथे जमलोत आपण है ना, आपणच असे सजग आहोत, जागृत आहोत, चांगले आहोत, त्याच्यामुळे आपण हजर आहोत. आणि त्यामुळे आपणला ती गोष्ट माहिती पडली आहे, आपण ती प्रॅक्टिसमध्ये बघितलेली आहे. तर आपण अशीच प्रॅक्टिस करूया, असंच आपण भेटत राहूया. ज्या ज्या वेळेला आपण बघतो की हे ठेवू आपण, जसं ते बोलले सुरुवातीला की आपण 15 दिवसाला ठेवणार आहोत, शेड्यूल करणार आहोत, तर त्याप्रमाणे तुम्हाला पण विनंती करेल मी की आपल्याबरोबर आपल्या परिवारातली लोकं असतील, मित्रातली लोकं असतील, आजूबाजूचे लोकं असतील, त्यांना आपण पाचारण करूया इथे. आणि याचा अनुभव प्रत्येकाला व्हावा, फायदा व्हावा आणि चांगलं जीवन जगण्याची शैली पद्धत त्यांनी ॲडॉप्ट करावी, ही मला आजच्या प्रसंगी यांना प्रत्येकाला विनंती करायची आहे. थँक्यू व्हेरी मच. चलो बाय बाय. हॅलो. तू एन्जॉय केलं का?